डोळ्यांची हो इंद्रायणी, माझ्या व्यथेची गाथा हो, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल, तुका तुझ्या नखाची थोडी तरी सर येईल. मित्र हो नमस्कार, मी सूर्यकांत डोळसे, पाटोदा, जिल्हा बीड. आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती मनपूर्वक स्वागत करतो आहे. माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वात्रटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे. गेल्या 30 वर्षातील शेकडो वात्रटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण घेऊ शकतो. तेव्हा बघूयात आणि ऐकूयात आजची वात्रटिका. आजची वात्रटिका आहे राजकीय स्पर्धा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 28 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. राजकीय स्पर्धा तर नेहमीच 12 महिने 13 त्रिकाळ चालू असते, पण निवडणुकीच्या तोंडावरती मात्र राजकीय स्पर्धा अत्यंत तीव्र होऊ लागते. याच निमित्तानं लिहिलेली आणि याच राजकीय स्पर्धेवरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे राजकीय स्पर्धा. यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या, यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या, मोर्चे विरुद्ध मोर्चे निघू लागले. जरा आजूबाजूला पाहिलं उघड्या डोळ्यांनी की यात्रांना आणि मोर्चांना कसा ऊत आलेला आहे हे आपल्या सहज लक्षात येतं. तेव्हा यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या, मोर्चे विरुद्ध मोर्चे निघाले. यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या, मोर्चे विरुद्ध मोर्चे निघाले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोक कल्याणाला लागू लागले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून लोक कल्याणाला लागू लागले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते लोक कल्याणाला लागू लागले. पुन्हा एकदा पहिलं कडू. यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या, मोर्चे विरुद्ध मोर्चे निघाले. यात्रा विरुद्ध यात्रा निघाल्या, मोर्चे विरुद्ध मोर्चे निघाले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते लोक कल्याणाला लागू लागले. निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते लोक कल्याणाला लागू लागले. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. त्यांच्याबरोबर यांचाही लोक कल्याणाचा विचार आहे. सगळ्याच पक्षांना लोक कल्याण साधायचं आहे असं ते म्हणतात. म्हणून यांच्याबरोबर त्यांचाही लोक कल्याणाचा विचार आहे. त्यांच्याबरोबर यांचाही लोक कल्याणाचा विचार आहे. एकमेकांना हिनवू लागले, हा निवडणुकीचाच प्रचार आहे. एकमेकांना हिनवू लागले, हा निवडणुकीचाच प्रचार आहे. हा निवडणुकीचाच प्रचार आहे. ते म्हणतात लोकांना जागृत करायचंय, आमचं काम लोकांपर्यंत पोहोचायचंय, असे प्रत्येकाचे दावे आहेत. आणि त्यांची ही पदयात्रा, त्यांचा हा मोर्चा किती स्वार्थी आहे हे एकमेकांच्या विरोधात ते पटवून देताना आपल्याला दिसतात. हेच सांगणार सदळ वात्रटिकेचे दुसरं कडवं पुन्हा एकदा. त्यांच्याबरोबर यांचाही लोक कल्याणाचा विचार आहे. त्यांच्याबरोबर यांचाही लोक कल्याणाचा विचार आहे. एकमेकांना हिनवू लागले, हा निवडणुकीचाच प्रचार आहे. एकमेकांना हिनवू लागले, हा निवडणुकीचाच प्रचार आहे. हा निवडणुकीचाच प्रचार आहे. सदळ वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. प्रचार करा, अपप्रचार करा. प्रचार करा, अपप्रचार करा, तो तर तुमचा लोकशाही हक्क आहे. निवडणुका आल्यानंतरही होणारच. तर ही वात्रटिका सदरील राजकीय पक्षांना काय सांगू पाहते हे शेवटच्या आणि तिसऱ्या कडव्यात. प्रचार करा, अपप्रचार करा. प्रचार करा, अपप्रचार करा, तो तुमचा लोकशाही हक्क आहे. प्रचार करा, अपप्रचार करा, तो तुमचा लोकशाही हक्क आहे. तुम्हाला लोक कळालेच नाहीत, तुम्हाला लोक कळालेच नाहीत, हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे. तुम्हाला लोक कळालेच नाहीत, हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे. हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे. हेच लोकशाहीचं दुःख. पुन्हा एकदा. प्रचार करा, अपप्रचार करा. प्रचार करा, अपप्रचार करा, तो तुमचा लोकशाही हक्क आहे. प्रचार करा, अपप्रचार करा, तो तुमचा लोकशाही हक्क आहे. तुम्हाला लोक कळालेच नाहीत, हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे. तुम्हाला लोक कळालेच नाहीत, हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे. हेच खरे लोकशाहीचे दुःख आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राजकीय स्पर्धा. आजची वात्रटिका आहे देवाधर्माचा धंदा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या
फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 29 डिसेंबर 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। तेव्हा आजची वात्रटिका आहे देवा धर्माचा धंदा। देवाचा आणि धर्माचा धंदा, देवाचा आणि धर्माचा धंदा आपल्या देशाला काही नवा नाही। देवाचा आणि धर्माचा धंदा आपल्या देशाला काही नवा नाही। देव धर्माचा धंदा करणाऱ्याविषयी आमच्या मनात काही हेवा नाही। देव धर्माचा धंदा करणाऱ्यांविषयी आमच्या मनात काही हेवा नाही, अर्थात आमच्या मनात त्यांच्याविषयी आकस नाही किंवा कसलीही स्पर्धा नाही। हेच सांगणारं सदरली वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा। देवाचा आणि धर्माचा धंदा आपल्या देशाला काही नवा नाही। देवाचा आणि धर्माचा धंदा आपल्या देशाला काही नवा नाही आणि देवा धर्माचा धंदा करणाऱ्याविषयी आमच्या मनात काही हेवा नाही। देवा धर्माचा धंदा करणाऱ्याविषयी आमच्या मनात काही हेवा नाही, आमच्या मनात काही हेवा नाही। सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं। कुणी श्रद्धेची नशा दिली की, कुणी श्रद्धेची नशा दिली की जनताही त्यालाच भुलती आहे। भुलणे, बळी पडणे, फसणे, गुंगणे। कुणी श्रद्धेची नशा दिली की जनताही त्यालाच भुलती आहे। लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच, लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच देवधर्माच्या धंद्याला चलती आहे। लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच देवधर्माच्या धंद्याला चलती आहे। देवधर्माच्या धंद्याला चलती आहे। देवधर्माचा धंदा का चालतो, त्याचं मूळ भांडवल काय, नेमकं भांडवल काय, हे सांगणारं सदळ वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा। कुणी श्रद्धेची नशा दिली की, कुणी श्रद्धेची नशा दिली की जनताही त्यालाच भुलती आहे। कुणी श्रद्धेची नशा दिली की जनताही त्यालाच भुलती आहे। लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच, लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच देवधर्माच्या धंद्याला चलती आहे। लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेवरच देवधर्माच्या धंद्याला चलती आहे। देवधर्माच्या धंद्याला चलती आहे। सदळ वात्रटिकेचं पुढचं तिसरं आणि शेवटचं कडवं। लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे, लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे धंद्याबरोबर राजकारणही जोरात आहे। लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे धंद्याबरोबर राजकारण जोरात आहे। ज्याचे त्याचे स्वार्थ कारणही, ज्याचे त्याचे स्वार्थ कारणही ज्याच्या त्याच्या उरात आहे। ज्याचे त्याचे स्वार्थ कारणही ज्याच्या त्याच्या उरात आहे। ज्याच्या त्याच्या उरात आहे। सदळ वात्रटिकेचं हे तिसरं आणि शेवटचं कडवं पुन्हा एकदा। लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे, लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे धंद्याबरोबर राजकारणही जोरात आहे। लोकांच्या भक्ती आणि श्रद्धेचे धंद्याबरोबर राजकारणही जोरात आहे। ज्याचे त्याचे स्वार्थ कारणही ज्याच्या त्याच्या उरात आहे। ज्याचे त्याचे स्वार्थ कारणही ज्याच्या त्याच्या उरात आहे। ज्याच्या त्याच्या उरात आहे। आजच्या वात्रटिकेचं नाव होतं देवा धर्माचा धंदा। आजची वात्रटिका आहे डबल रोल। सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या गेली 24 वर्ष अखंडपणे सुरू असलेल्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 12 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे। राजकारणी डबल रोल खेळून आपल्याशी कसा डबल गेम करतात हेच उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका। तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे डबल रोल। जे लोकशाहीला जिंकू शकतात, जे लोकशाहीला जिंकवू शकतात तेच लोकशाहीला हरवू शकतात। जे लोकशाहीला जिंकवू शकतात तेच लोकशाहीला हरवू शकतात। जिंदाबाद मुर्दाबाद करीत, जिंदाबाद मुर्दाबाद करीत तेच लोकशाहीला मिरवू शकतात। जिंदाबाद मुर्दाबाद करीत तेच लोकशाहीला मिरवू शकतात। पुन्हा एकदा पहिलं कडवं। जे लोकशाहीला जिंकवू शकतात तेच लोकशाहीला हरवू शकतात। जे लोकशाहीला जिंकवू शकतात तेच लोकशाहीला हरवू शकतात। जिंदाबाद मुर्दाबाद करीत तेच लोकशाहीला मिरवू शकतात। जिंदाबाद मुर्दाबाद करीत तेच लोकशाहीला मिरवू शकतात। सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं। कधी त्यांचा लोकशाहीच्या बाजूने, कधी त्यांचा लोकशाहीच्या बाजूने, कधी तिच्याच विरोधात पक्ष असतो। कधी त्यांचा लोकशाहीच्या बाजूने तर कधी तिच्याच विरोधात पक्ष असतो। स्वार्थी राजकारणापायीच,
स्वार्थी राजकारणापायीच मग लोकशाहीचा सोक्ष मोक्ष असतो. स्वार्थी राजकारणापायीच मग लोकशाहीचा सोक्ष मोक्ष असतो. सदैव वात्रटिकेचं हेच दुसरं कडवं पुन्हा एकदा. कधी त्यांचा लोकशाहीच्या बाजूने कधी तिच्याच विरोधात पक्ष असतो. कधी त्यांचा लोकशाहीच्या बाजूने कधी लोकशाहीच्या विरोधात पक्ष असतो. स्वार्थी राजकारणापायीच मग लोकशाहीचा सोक्ष मोक्ष असतो. स्वार्थी राजकारणापायीच मग लोकशाहीचा सोक्ष मोक्ष असतो. मग लोकशाहीचा सोक्ष मोक्ष असतो. सदैव वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. कधी म्हणतात लोकशाही जिवंत आहे. कधी म्हणतात लोकशाही जिवंत आहे. कधी म्हणतात लोकशाही मेली आहे. तेच कधी म्हणतात लोकशाही जिवंत आहे. कधी म्हणतात लोकशाही मेली आहे. त्यांच्या वर्तनाचे अर्थ लावता लावता तुमची आमची पंचायत झाली आहे. त्यांच्या वर्तनांचे अर्थ लावता तुमची आमची पंचायत झाली आहे. तुमची आमची पंचायत झाली आहे. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं. कधी म्हणतात लोकशाही जिवंत आहे. कधी म्हणतात लोकशाही जिवंत आहे. कधी म्हणतात लोकशाही मेली आहे. त्यांच्या वर्तनांचे अर्थ लावता तुमची आमची मात्र पंचायत झाली आहे. त्यांच्या वर्तनांचे अर्थ लावता तुमची आमची मात्र पंचायत झाली आहे. तुमची आमची मात्र पंचायत झाली आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं डबल रोल. आजची वात्रटिका आहे घराणेशाहीचा दंश. सदैव वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या गेली 24 वर्ष अखंडपणे सुरू असलेल्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 14 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. राजकारणामध्ये प्रत्यारोप आरोप करताना घराणेशाहीचा हमखास उपयोग केला जातो. एकमेकांना हा राजकीय दंश केला जातो. एकमेकांना टोचून बोललं जातं. अर्थात घराणेशाहीची तर पाईक तर सगळेच असतात. तेव्हा याच संदर्भानं लिहिलेली आजची ही वात्रटिका अर्थात आजच्या वात्रटिकेचं नाव आहे घराणेशाहीचा दंश. कधी इकडून कधी तिकडून, कधी इकडून कधी तिकडून घराणेशाहीवर विधान येते. कधी इकडून कधी तिकडून घराणेशाहीवर विधान येते. घराणेशाहीच्या चर्चेलाच मग पुन्हा उधाण येते. घराणेशाहीच्या चर्चेलाच मग पुन्हा उधाण येते. कधी इकडून कधी तिकडून, कधी इकडून कधी तिकडून घराणेशाहीवर विधान येते. कधी इकडून कधी तिकडून घराणेशाहीवर विधान येते. घराणेशाहीच्या चर्चेलाच मग पुन्हा उधाण येते. घराणेशाहीच्या चर्चेलाच मग पुन्हा उधाण येते. सदैव वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. कशालाही उधाण आले की नंतर हमखास ओहोटी येते. कशालाही उधाण आले की नंतर हमखास ओहोटी येते. तेरी भी चूप मेरी भी चूप समेटाची भाषा ओठी येते. समेटाची भाषा ओठी येते. पुन्हा एकदा दुसरं कडवं. कशालाही उधाण आले की नंतर हमखास ओहोटी येते. कशालाही उधाण आले की नंतर हमखास ओहोटी येते. तेरी भी चूप मेरी भी चूप, तेरी भी चूप मेरी भी चूप समेटाची भाषा ओठी येते. तेरी भी चूप मेरी भी चूप समेटाची भाषा ओठी येते. सदैव वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. लोकशाही आणि घराणेशाही. लोकशाही आणि घराणेशाही दोघांचाही एकच वंश आहे. लोकशाही आणि घराणेशाही दोघांचाही एकच वंश आहे. फक्त तुमच्या आमच्या समोर एकमेकांना जहरी दंश आहे. फक्त तुमच्या आमच्या समोर एकमेकांना जहरी दंश आहे. जहरी दंश आहे. सदैव वात्रटिकेचं हे शेवटचं तिसरं कडवं पुन्हा एकदा. लोकशाही आणि घराणेशाही दोघांचाही एकच वंश आहे. लोकशाही आणि घराणेशाही दोघांचाही एकच वंश आहे. फक्त तुमच्या आमच्या समोर एकमेकांना जहरी दंश आहे. फक्त तुमच्या आमच्या समोर एकमेकांना जहरी दंश आहे. एकमेकांना जहरी दंश आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं जहरी दंश. ऐकत रहा. आजची वात्रटिका आहे सत्ता प्रेम. सदैव वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 14 जानेवारी 2024च्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. राजकारणात एकाच वेळी नेमकं काय आणि कसं चालू असतं हे सांगणारी, हे दर्शविणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजची वात्रटिका अर्थात राजकारण्यांचं अंतिम सत्य, सत्ता
प्रेम. कुठे पक्ष जोडो चालू आहे, कुठे पक्ष जोडो चालू आहे, कुठे पक्ष फोडो चालू आहे. कुठे पक्ष जोडो चालू आहे, कुठे पक्ष फोडो चालू आहे. कुठे पक्षात ओढो चालू आहे, कुठे पक्ष सोडो चालू आहे. कुठे पक्षात ओढो चालू आहे, कुठे पक्ष सोडो चालू आहे. पुन्हा एकदा पहिलं करू. कुठे पक्ष जोडो चालू आहे, कुठे पक्ष जोडो चालू आहे, कुठे पक्ष फोडो चालू आहे. कुठे पक्ष जोडो चालू आहे, कुठे पक्ष फोडो चालू आहे. कुठे पक्षात ओढो चालू आहे, कुठे पक्ष सोडो चालू आहे. कुठे पक्ष सोडो चालू आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं शेवटचं आणि दुसरं कडो. कुठे अफेअर, कुठे पाठ. हे राजकीय संबंध या पक्षातून त्या पक्षात पक्षांतर कोणत्या बेसिसवरती कोणत्या आधारे चालू असतं हे उलगडून दाखवणारं हे शेवटचं आणि दुसरं कडो. कुठे अफेअर, कुठे पाठ, पाठ लावणे. कुठे अफेअर, कुठे पाठ, कुठे मोथोर आणि सोडचिठ्ठी आहे. कुठे अफेअर, कुठे पाठ, कुठे मोतूर, कुठे सोडचिठ्ठी आहे. कुठे लव इन चालू, सत्ता प्रेम हीच खरी यामागची खुट्टी आहे. सत्ता प्रेम हीच खरी यामागची खुट्टी आहे. पुन्हा एकदा दुसरं कडो. कुठे अफेअर, कुठे पाठ, कुठे अफेअर, कुठे पाठ, मोथूर आणि सोडचिठ्ठी आहे. कुठे अफेअर, कुठे पाठ, कुठे मोतूर आणि सोडचिठ्ठी आहे. कुठे लवीन चालू, सत्ता प्रेम हीच यामागची खुट्टी आहे. सत्ता प्रेम हीच यामागची खुट्टी आहे. सत्ता प्रेम हीच यामागची खुट्टी आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं सत्ता प्रेम. आजची वात्रटिका आहे रौंदळ. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक वात्रटिकाच्या 12 जानेवारी 2024च्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. नुकताच महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये आमदार पात्र अपात्रतेचा एक ऐतिहासिक निर्णय जाहीर झाला. निष्ठावंतही पात्र ठरले आणि गद्दारही पात्र ठरले असाच त्याचा अर्थ. याच पात्र अपात्रतेच्या निर्णयावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका अर्थात आजच्या वात्रटिकेचं नाव आहे रौंदळ. रौंदळ म्हणजे एखादी गोष्ट तुडून तुडून तिचा नाश करणे. तेव्हा आजची वात्रटिका रौंदळ. हेही पात्र ठरले आहेत, तेही पात्र ठरले आहेत. हेही पात्र ठरले आहेत, तेही पात्र ठरले आहेत. गाभळलेल्या लोकशाहीचे नक्की दिवस भरले आहेत. गाभळलेल्या लोकशाहीचे नक्की दिवस भरले आहेत. नक्की दिवस भरले आहेत. पुन्हा एकदा पहिलं कडवं. हेही पात्र ठरले आहेत, तेही पात्र ठरले आहेत. हेही पात्र ठरले आहेत, तेही पात्र ठरले आहेत. गाभळलेल्या लोकशाहीचे नक्की दिवस भरले आहेत. गाभळलेल्या लोकशाहीचे नक्की दिवस भरले आहेत. नक्की दिवस भरले आहेत. सदळ वात्रटिकेचं पुढचं दुसरं आणि शेवटचं कडवं. तुमच्या आमच्या छाताडावर, तुमच्या आमच्या छाताडावर त्यांचा राजकीय रौंदळ आहे. तुमच्या आमच्या छाताडावर त्यांचा राजकीय रौंदळ आहे. वराडाला कसा दोष द्यावा, वराडाला कसा दोष द्यावा जिथे वरमायच शिंदळ आहे. वराडाला कसा दोष द्यावा जिथे वरमायच शिंदळ आहे. जिथे वरमायच शिंदळ आहे. सदर वात्रटिकेचं हे शेवटचं आणि दुसरं कडवं पुन्हा एक. तुमच्या आमच्या छाताडावर त्यांचा राजकीय रौंदळ आहे. तुमच्या आमच्या छाताडावर त्यांचा राजकीय रौंदळ आहे. वराडाला काय दोष द्यावा जिथे वरमायच शिंदळ आहे. वराडाला काय दोष द्यावा जिथे वरमायच शिंदळ आहे. जिथे वरमायच शिंदळ आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं रौंदळ. आजची वात्रटिका आहे षंडांचे षडयंत्र. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 11 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे षंडांचे षडयंत्र. तुम्ही भिरडात, तुम्ही नळडात, तुम्ही भिरडात, तुम्ही नळडात तर ते बदनामीचा शह देऊ शकतात. तुम्ही नळडात, तुम्ही भिरडात तर ते बदनामीचा शह देऊ शकतात. तरीही तुम्ही पुरून उरलात तर, तरीही तुम्ही पुरून उरलात तर मग कट कारस्थानं होऊ शकतात. तरीही तुम्ही पुरून उरलात तर मग कट कारस्थानं होऊ शकतात. मग कट कारस्थानं होऊ शकतात. पुन्हा एकदा पहिलं कडवं. तुम्ही नडलात, तुम्ही भिडलात, तुम्ही नळडात, तुम्ही भिरडात मग ते बदनामीचा शह देऊ शकतात. तुम्ही नळडात, तुम्ही भिरडात
तर मग ते बदनामीचा शह देऊ शकतात. तरीही तुम्ही पुरून उरलात तर मग कट कारस्थान होऊ शकतात. तरीही तुम्ही पुरून उरलात तर मग कट कारस्थान होऊ शकतात. मग कट कारस्थान होऊ शकतात. सदल वातडिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. ते कसले बोरख्याचे चतुर, कट कारस्थान करणारे, त्याचं गुपित उलगडून दाखवणार. ते कसले बोरख्याचे चतुर, ते काटा काढायला आतुर असतात. ते कसले बोरख्याचे चतुर, ते काटा काढायला आतुर असतात. त्यांचे हस्तक आणि मस्तक, त्यांचे हस्तक आणि मस्तक आपले जळके फितूर असतात. त्यांचे हस्तक आणि मस्तक आपले जळके फितूर असतात. आपले जळके फितूर असतात, जे तुमच्यावरती जळतात. तुमची प्रगती ज्यांना बघवत नाही अशी माणसं, अशी लोक विरोधकांचे हस्तक आणि मस्तक असतात. हे सांगणार हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. ते कसले बोरख्याचे चतुर, ते कसले बोरख्याचे चतुर, ते काटा काढायला आतुर असतात. ते कसले बोरख्याचे चतुर, ते तर काटा काढायला आतुर असतात. त्यांचे हस्तक आणि मस्तक आपले जळके फितूर असतात. त्यांचे हस्तक आणि मस्तक आपले जळके फितूर असतात. आपल्यावर जळणारे फितूर असतात. सदर वातडिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. ते उथळ असले तरी, विरोधकांना सहज घेऊ नका हे सांगणार हे तिसरं कडवं. ते उथळ असले तरी त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत. ते विचारानं उथळ असले तरी त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत. आमच्यासारखे अनुभवी सांगतील, आमच्यासारखे अनुभवी सांगतील, हे तर आमचे अनुभवाचे बोल आहेत. आमच्यासारखे अनुभवी सांगतील, हे तर आमचे अनुभवी बोल आहेत. हे तर आमचे अनुभवी बोल आहेत. अर्थात जे जे अशा कट कारस्थानांना बळी पडले त्या सर्वांचं हेच मत आहे आणि ते पुढच्या लोकांसाठी, पुढच्या पिढीसाठी मार्गदर्शक ठरू शकतं. म्हणून सदळ वातडिकेचं हे तिसरं कडवं पुन्हा एकदा. ते विचाराने उथळ असले तरी, ते विचाराने उथळ असले तरी त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत. ते विचाराने उथळ असले तरी त्यांचे विषय मात्र खूप खोल आहेत. आमच्यासारखे अनुभवी सांगतील, आमच्यासारखे अनुभवी सांगतील, हे तर आमचे अनुभवाचेच बोल आहेत. हे तर आमचे अनुभवाचेच बोल आहेत. हे तर आमचे अनुभवाचेच बोल आहेत. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं षंडांचे षडयंत्र. आजची वात्रटिका आहे उपटसुंभ. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 11 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजची वात्रटिका आहे उपटसुंभ. इकडेही उपटसुंभ आहे, तिकडेही उपटसुंभ आहे. इकडेही उपटसुंभ आहे, तिकडेही उपटसुंभ आहे. इकडेही उपटसुंभ आहे, तिकडेही उपटसुंभ आहे. जिकडे बघावे तिकडे सर्वत्र सारखीच बोंब आहे. जिकडे बघावे तिकडे सर्वत्र सारखीच बोंब आहे. सर्वत्र सारखीच बोंब आहे. सदर वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. इकडेही उपटसुंभ आहे, तिकडेही उपटसुंभ आहे. इकडेही उपटसुंभ आहे, तिकडेही उपटसुंभ आहे. जिकडे बघावे तिकडे सर्वत्र सारखीच बोंब आहे. जिकडे बघावे तिकडे सर्वत्र सारखीच बोंब आहे. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. ते आपला खुटा उपटतात. सगळ्यांचा अनुभव. ते आपला खुटा उपटतात, आपण त्यांना निपटू शकत नाही. ते आपला खुटा उपटतात, आपण त्यांना निपटू शकत नाही. उपटसुंभांचा गोड गैरसमज. उपटसुंभांचा गोड गैरसमज कुणी काहीच उपटू शकत नाही. उपटसुंभांचा गोड गैरसमज कुणी काहीच उपटू शकत नाही. कुणी काहीच उपटू शकत नाही. पुन्हा एकदा दुसरं कडवं. ते आपला खुटा उपटतात. ते आपला खुटा उपटतात, आपण त्यांना निपटू शकत नाही. ते आपला खुटा उपटतात, आपण त्यांना निपटू शकत नाही. उपटसुंभांचा गोड गैरसमज कुणी काहीच उपटू शकत नाही. उपटसुंभांचा गोड गैरसमज कुणी काहीच उपटू शकत नाही. कुणी काहीच उपटू शकत नाही. सदर वात्रटिकेचं तिसरं, पुढचं आणि शेवटचं कडवं. आपण उपटसूळ असल्यानेच, आपण उपटसूळ असल्यानेच आपण उपटसुंभ सोसले आहेत. दोष त्यांचा नाही,
दोष उपटसुंबांचा नाही, तर दोष तुमचा, माझा आणि भारतीय मतदार राजाचा आहे हे सांगणार हे तिसरं कडवं. आपण उपटसूळ असल्यानेच आपण उपटसुंब सोसले आहेत. दर 5 वर्षाला होते चूक, दर 5 वर्षाला होते चूक, त्यामुळेच उपटसुंब पोचले आहेत. दर 5 वर्षाला होते चूक, त्यामुळेच उपटसुंब पोचले आहेत. त्यामुळेच उपटसुंब पोचले आहेत. अत्यंत कटू सत्य सांगणार आणि तुमची माझी निराशा करणार सदरील वात्रटिकेचं हे शेवटचं कडवं, जे कडवं तुम्हाला आणि मला आत्मपरीक्षणाला भाग पाडतं आहे. आपण उपटसूळ असल्यानेच आपण उपटसुंब पोचले आहे. आपण उपटसूळ असल्यानेच आपण उपटसुंब पोचले आहेत. दर 5 वर्षाला होते चूक, त्यामुळेच उपटसुंब पोचले आहेत. दर 5 वर्षाला होते चूक, त्यामुळेच उपटसुंब पोचले आहेत. त्यामुळेच उपटसुंब पोचले आहेत. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं उपटसुंभ. आजची वात्रटिका आहे न्याय आणि अन्याय. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या गेली 24 वर्ष अखंडपणे सुरू असलेल्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 11 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. कोणत्याही कोर्टाचा न्याय आला, निकाल आला की त्यावरती अनेकांगी प्रतिक्रिया येत असतात. याच कोर्टाच्या न्यायाची अर्थात निकालाची चिकित्सा करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे न्याय आणि अन्याय. खरे असो वा खोटे असो, खरे असो वा खोटे असो, न्याय देवता पुरावे मागत असते. खरे असो वा खोटे असो, न्याय देवता पुरावे मागत असते. खोट्यापेक्षा खऱ्याचीच परीक्षा इथे न्याय देवता बघत असते. इथे न्याय देवता बघत असते. तुमचा माझा सर्वांचा हा सार्वत्रिक अनुभव पुन्हा एकदा. खरे असो वा खोटे असो, खरे असो वा खोटे असो, न्याय देवता पुरावा मागत असते आणि खोट्यापेक्षा खऱ्याचीच परीक्षा इथे न्याय देवता बघत असते. खोट्यापेक्षा खऱ्याचीच परीक्षा इथे न्याय देवता बघत असते. खोट्यापेक्षा खऱ्याचीच परीक्षा इथे न्याय देवता बघत असते. सदर वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. खोटे नाटे पुरावे देऊन देऊन, खोटे नाटे पुरावे देऊन देऊन खोटे आपलेच खरे करून घेते. खोटे नाटे पुरावे देऊन देऊन खोटे आपलेच खरे करून घेते आणि सत्याला मरण नाही म्हणत. सत्याला मरण नाही म्हणत, खरे आपलाच हट्ट पुरे करून घेते. खरे आपलाच हट्ट पुरे करून घेते. कारण सत्याला मरण नाही अशी सत्यवाद्यांची अपेक्षा असते, इच्छा असते. नवे नवे आजकाल ती अंधश्रद्धा आहे असं वाटू लागलेलं आहे. म्हणून सदर वात्रटिकेचं हेच दुसरं कडवं पुन्हा एकदा. खोटे नाटे पुरावे देऊन देऊन, खोटे नाटे पुरावे देऊन देऊन खोटे आपलेच खरे करून घेते आणि सत्याला मरण नाही म्हणत, खरे आपला हट्ट पुरे करून घेते. सत्याला मरण नाही म्हणत, खरे आपला हट्ट पुरे करून घेते. खरे आपला हट्ट पुरे करून घेते. सदर वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. खोट्याची चीड यायची तर, खोट्याची चीड यायची तर खऱ्याचीच कीव येऊ लागते. खोट्याची चीड यायची तर खऱ्याचीच कीव येऊ लागते. सत्याच्या पाठीराख्यांनाही मग, सत्यांच्या पाठीराख्यांनाही मग अंगामध्ये हिव येऊ लागते. सत्याच्या पाठीराख्यांनाही मग अंगामध्ये हिव येऊ लागते. अंगामध्ये हिव येऊ लागते. पुन्हा एकदा हे शेवटचं कडवं. खोट्याची चीड यायची तर, खोट्याची चीड यायची तर खऱ्याचीच कीव येऊ लागते. खोट्याची चीड यायची तर खऱ्याचीच कीव येऊ लागते आणि सत्याच्या पाठीराख्यांनाही मग, सत्याच्या पाठीराख्यांनाही मग अंगामध्ये हिव येऊ लागते. सत्याच्या पाठीराख्यांनाही मग अंगामध्ये हिव येऊ लागते. अंगामध्ये हिव येऊ लागते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं न्याय आणि अन्याय. आजची वात्रटिका आहे प्रश्नोत्तराची कथा. सदर वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 16 जानेवारी 2018 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. सत्तांतर झाली, सत्तेवरती आलटून पालटून लोक बसली. हा पक्ष बसला, तो पक्ष बसला, पण जनतेचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. जनतेच्या मूलभूत प्रश्नाला कायमची उत्तरं कधीच मिळालेली दिसत नाहीत. हेच सांगणारी, हेच निर्देशित करणारी आजची ही वात्रटिका.
तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे प्रश्नोत्तराची कथा. सत्तेवर कुणीही असले तरी विरोधक मागे हटत नाहीत. सत्तेवर कुणीही असले तरी विरोधक मागे हटत नाहीत आणि कायमचे प्रश्न मात्र कुणालाच कधी सुटत नाहीत. कायमचे प्रश्न मात्र कुणालाच कधी सुटत नाहीत. हे सत्तेवर असले की ते विरोधक म्हणून प्रश्नात सुटण्याचा आग्रह धरतात. विरोधक सत्तेवर बसले की कालचे सत्तेवर असणारे त्याच कामासाठी त्याच प्रश्नांसाठी मोर्चा आणि आंदोलन करताना दिसतात. म्हणून सदरी वात्रटिकेचं हे पहिलं कडवं पुन्हा एकदा. सत्तेवर कुणीही असले तरी विरोधक मागे हटत नाहीत. सत्तेवर कुणीही असले तरी विरोधक मागे हटत नाहीत आणि कायमचे प्रश्न मात्र कुणालाच कधी सुटत नाहीत. कायमचे प्रश्न मात्र कुणालाच कधी सुटत नाहीत. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आलटापालट होते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आलटापालट होते. प्रश्नांच्या बाबतीत मात्र सगळे नेमके उलट होते. प्रश्नांच्या बाबतीत मात्र सगळे नेमके उलट होते. पुन्हा एकदा दुसरं कडवं. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आलटापालट होते. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आलटापालट होते. प्रश्नांच्या बाबतीत मात्र सगळे नेमके उलट होते. प्रश्नांच्या बाबतीत मात्र सगळे नेमके उलट होते. सदरील वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. सत्ताधारी आणि विरोधकांसाठीही हा राजकीय बट्टा आहे. सत्ताधारी आणि विरोधकांसाठीही सत्ताधारी आणि विरोधकांसाठीही हा राजकीय बट्टा आहे. अनेक प्रश्नांच्या कपाळी अमृतत्वाचा पट्टा आहे. अनेक प्रश्नांच्या कपाळी अमृतत्वाचा पट्टा आहे. अमृतत्वाचा पट्टा आहे. हे अत्यंत दुर्दैवी वास्तव प्रकट करणारं सदरील वात्रटिकेचं हे शेवटचं कडवं पुन्हा एकदा. सत्ताधारी आणि विरोधकांसाठीही सत्ताधारी आणि विरोधकांसाठीही हा राजकीय बट्टा आहे. सत्ताधारी आणि विरोधकांसाठीही हा राजकीय बट्टा आहे. अनेक प्रश्नांच्या कपाळी अमृतत्वाचा पट्टा आहे. अनेक प्रश्नांच्या कपाळी अमृतत्वाचा पट्टा आहे. अमृतत्वाचा पट्टा आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं प्रश्नोत्तराची कथा. आजची वात्रटिका आहे उचलेगिरी. सदरील वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 16 जानेवारी 2023 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. आजकाल निवडून येण्याची शक्यता असलेला माणूस निवडला जातो आणि त्याला आपल्या पक्षाचं उमेदवार केलं जातं. ही एक प्रकारची राजकीय उचलेगिरी आहे. हीच उचलेगिरी कशी, का आणि कधी होते हे उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उचलेगिरी. कुणाची ही घागर कुणाच्याही नळाला आहे. कुणाची ही घागर कुणाच्याही नळाला आहे. जो मिळेल तो उमेदवार आपल्या गळाला आहे. जो मिळेल तो उमेदवार आपल्या गळाला आहे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. कुणाची ही घागर कुणाच्याही नळाला आहे. जो मिळेल तो उमेदवार आपल्या गळाला आहे. जो मिळेल तो उमेदवार आपल्या गळाला आहे. सदरील वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. जो हळद लावून तयार त्याला बरोबर टिपले आहे. जो हळद लावून तयार त्याला बरोबर टिपले आहे. रेडीमेड नवरदेवाला बाशिंग फक्त आपले आहे. रेडीमेड नवरदेवाला बाशिंग फक्त आपले आहे. बाशिंग फक्त आपले आहे. पुन्हा एकदा दुसरं कडवं. जो हळद लावून तयार त्याला बरोबर टिपले आहे. जो हळद लावून तयार त्याला बरोबर टिपले आहे. रेडीमेड नवरदेवाला बाशिंग फक्त आपले आहे. रेडीमेड नवरदेवाला बाशिंग फक्त आपले आहे. बाशिंग फक्त आपले आहे. सदरील वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. जणू नकटीच्या लग्नाला विघ्नामागे विघ्न आहे. जणू नकटीच्या लग्नाला विघ्नामागे विघ्न आहे. विश्वासाबरोबर निष्ठाही अगदी राजरोस नग्न आहे. विश्वासाबरोबर निष्ठाही अगदी राजरोस नग्न आहे. अगदी राजरोस नग्न आहे. ऐनवेळी निष्ठावंत बाजूला सारला जातो आणि निवडून येण्याची जास्तीत जास्त शक्यता असणारा नेता उमेदवार म्हणून लादला जातो, दिला जातो. आणि मग काय होतं हे सांगणारं हे सदरील वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. जणू नकटीच्या लग्नाला विघ्नामागे विघ्न आहे. जणू नकटीच्या लग्नाला विघ्नामागे विघ्न आहे. विश्वासाबरोबर निष्ठाही अगदी राजरोस नग्न आहे. विश्वासाबरोबर निष्ठाही अगदी राजरोस नग्न आहे. अगदी राजरोस नग्न आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं उचलेगिरी.
आजची वात्रटिका आहे राजकीय असुरक्षितता. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 16 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. पक्षाच्या पक्ष फोडले जात आहेत. अगदी गठ्ठ्यानी माणसं या पक्षातून त्या पक्षात जात आहेत. या मागचं खरं कारण शोधणारी ही वात्रटिका सत्तापर्यंत हे कारण आहेच, पण त्याही पेक्षा मोठं कारण कोणतं? याचा अर्थ असा नाही की याच पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या नेत्यांना त्यांचा पक्ष आवडतो, पक्षाची धोरणं आवडतात, असं नाही. तर त्याचं कारण काय आहे हे उलगडून दाखवणारी आजची ही वात्रटिका आणि तिचं शीर्षक आहे राजकीय असुरक्षितता. फटाफुटीचे कारण विचारले तर प्रत्येकाच्या नाकाला मिरची आहे. फटाफुटीचे कारण विचारले तर प्रत्येकाच्या नाकाला मिरची आहे. फटाफूट एवढी जोरात आहे की जसे काय ही संगीत खुर्ची आहे. फटाफूट एवढी जोरात आहे की जसे काय ती तर संगीत खुर्ची आहे. ती तर संगीत खुर्ची आहे. पुन्हा एकदा पहिलं कडू. फटाफुटीचे कारण विचारले तर प्रत्येकाच्या नाकाला मिरची आहे. फटाफुटीचे कारण विचारले तर प्रत्येकाच्या नाकाला मिरची आहे. आणि फटाफूट एवढी जोरात की जणू काय ती तर संगीत खुर्ची आहे. फटाफूट एवढी जोरात की जसे काय ती तर संगीत खुर्ची आहे. जसे काय ती तर संगीत खुर्ची आहे. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. ज्याच्या त्याच्या मनामध्ये आपल्या असुरक्षिततेचा भाव आहे. ज्याच्या त्याच्या मनामध्ये आपल्या असुरक्षिततेचा भाव आहे. आणि आपापल्या गद्दारीला आपापल्या सोयीचे नाव आहे. आपापल्या गद्दारीला आपापल्या सोयीचे नाव आहे. आपापल्या सोयीचे नाव आहे. सत्ताप्रेम हे कारण आहेच. पक्षाची धोरणं आणि ध्येय आवडतात असं नाही. तर प्रत्येक जणाला आज आपण असुरक्षित आहोत. आपलं राजकीय भवितव्य असुरक्षित आहे. त्यामुळं सोयीच्या ठिकाणी गेलं पाहिजे जिथून निवडून यायची शक्यता आहे. हे कारण उलगडून दाखवणारं सदळ वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. ज्याच्या त्याच्या मनामध्ये आपापल्या असुरक्षिततेचा भाव आहे. ज्याच्या त्याच्या मनामध्ये आपापल्या असुरक्षिततेचा भाव आहे. आणि आपल्या आपल्या सोयीचे नाव आहे. आपल्या गद्दारीला आपल्या सोयीचे नाव आहे. आपल्या सोयीचे नाव आहे. सदळ वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. सर्वच राजकीय पक्षांमध्ये आज असुरक्षिततेची लागण आहे. सत्ताधारी असो आणि विरोधक असो, सगळ्यात पक्षातील कार्यकर्त्यांना नेत्यांना आज असुरक्षित वाटू लागलेला आहे. हेच सांगणारं हे तिसरं कडवं. सर्वच राजकीय पक्षांमध्ये आज असुरक्षिततेची लागण आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये आज असुरक्षिततेची लागण आहे. खुर्ची सलामत तो पक्ष 50. खुर्ची सलामत तो पक्ष 50 आजचा लोकप्रिय स्लोगन आहे. आजचा लोकप्रिय स्लोगन आहे. आजचा लोकप्रिय स्लोगन आहे. सदळ वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं पुन्हा एकदा. सर्वच राजकीय पक्षांमध्ये आज असुरक्षिततेची लागण आहे. सर्वच राजकीय पक्षांमध्ये आज असुरक्षिततेची लागण आहे. खुर्ची सलामत तो पक्ष 50. खुर्ची सलामत तो पक्ष 50 आजचा राजकीय स्लोगन आहे. आजचा राजकीय स्लोगन आहे. आजचा राजकीय स्लोगन आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं राजकीय असुरक्षितता. आजची वात्रटिका आहे रोजच दिवाळी. सदळ वात्रटिका 16 जानेवारी 2024 रोजी माझ्या दैनिक वात्रटिकाच्या अंकावरती प्रसिद्ध झालेली आहे. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे रोजच दिवाळी. कोरोना संकटापासून थाळ्या वाजवा, दिवे लावा अशा प्रकारचे आदेश दिल्लीवरून येत असतात आणि आपण देशाचे नागरिक म्हणून तो पाळतोही. असे आदेश अनेक वेळा आलेले आहेत. आपण पुन्हा दिवाळी अवेळी साजरी केलेली आहे. याच विषयावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव रोजच दिवाळी. आयुष्याचा झाला उन्हाळा, वातावरण तर हिवाळी आहे. आयुष्याचा झाला उन्हाळा तरी वातावरण हिवाळी आहे. राजे हो दिवे लावा दिवे, आता रोजच दिवाळी आहे. राजे हो
दिवे लावा दिवे, आता रोजच दिवाळी आहे, आता रोजच दिवाळी आहे. पुन्हा एकदा पहिलं कडवं. आयुष्याचा झाला उन्हाळा, आयुष्याचा झाला उन्हाळा तरी वातावरण हिवाळी आहे. आयुष्याचा झाला उन्हाळा तरी वातावरण हिवाळी आहे. राजे हो दिवे लावा दिवे, आता रोजच दिवाळी आहे. राजे हो दिवे लावा दिवे, आता रोजच दिवाळी आहे. लावलेही पाहिजेत. आनंद उत्सवात ज्याला व्हायचंय त्यांनी सामील झालंही पाहिजे. पण जो हे करू इच्छित नाही त्याला दोष देता कामा नये. आणि त्याला कोणता दोष दिला जातो, कोणता दोष दिला जाऊ शकतो हे गंभीरपणे नोंदवणारी ही वात्रटिका आणि तिचं हे दुसरं कडवं. प्रत्येकाच्या भावभावनांचा, प्रत्येकाच्या भावभावनांचा आपण आदर करू शकतो. प्रत्येकाच्याच भावभावनांचा आपण आदर करू शकतो. पण जो दिवे लावणार नाही तो मात्र देशद्रोही ठरू शकतो. पण जो दिवे लावणार नाही तो मात्र देशद्रोही ठरू शकतो. तो मात्र देशद्रोही ठरू शकतो. कुणाच्या नजरेत? भक्तांच्या, अंधभक्तांच्या. म्हणून दुसरं कडवं पुन्हा एकदा. प्रत्येकाच्या भावभावनांचा आपण आदर करू शकतो. प्रत्येकाच्या भावभावनांचा आपण आदर करू शकतो. पण जो दिवे लावणार नाही तो मात्र देशद्रोही ठरू शकतो. पण जो दिवे लावणार नाही तो मात्र देशद्रोही ठरू शकतो. तो मात्र देशद्रोही ठरू शकतो. म्हणून नीट समजण्यासाठी संपूर्ण वात्रटिका पुन्हा एकदा. आयुष्याचा झाला उन्हाळा तरी वातावरण हिवाळी आहे. आयुष्याचा झाला उन्हाळा तरी वातावरण हिवाळी आहे. राजे हो दिवे लावा दिवे, आता रोजच दिवाळी आहे. राजे हो दिवे लावा दिवे, आता रोजच दिवाळी आहे. प्रत्येकाच्या भावभावनांचा आपण आदर करू शकतो. प्रत्येकाच्या भावभावनांचा आपण आदर करू शकतो. पण जो दिवे लावणार नाही तो मात्र देशद्रोही ठरू शकतो. पण जो दिवे लावणार नाही तो मात्र देशद्रोही ठरू शकतो. तो मात्र देशद्रोही ठरू शकतो. तो मात्र देशद्रोही ठरू शकतो. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं रोजच दिवाळी. आजची वात्रटिका आहे विचारांची वानवा. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 16 जानेवारी 2017 अर्थात संक्रांतीच्या पार्श्वभूमीवरती प्रसिद्ध झालेली आहे. महिला जे पारंपरिक वाण देतात घेतात त्या पारंपरिक वाणाचा फेरविचार करावा अशी आग्रह धरणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे विचारांचा वानवा. संक्रांतीचा वाणही लागला नाही, संक्रांतीचा गुणही लागला नाही. संक्रांतीचा वाणही लागला नाही, संक्रांतीचा गुणही लागला नाही. संक्रांतीला नवीन वाण लुटावे हा विचारही जागला नाही. संक्रांतीला नवीन वाण लुटावे हा विचारही जागला नाही. संक्रमण म्हणजे बदल होणं, एका अवस्थेतून दुसऱ्या अवस्थेत जाणं, पण ते झालेले दिसत नाही. हे दुःख, हीच खंत व्यक्त करणारं सदळ वात्रटिकेचं पहिलं कडवं पुन्हा एकदा. संक्रांतीचा वाणही लागला नाही, संक्रांतीचा गुणही लागला नाही. संक्रांतीचा वाणही लागला नाही, संक्रांतीचा गुणही लागला नाही. संक्रांतीला नवीन वाण लुटावे हा विचारही जागला नाही. संक्रांतीला नवीन वाण लुटावे हा विचारही जागला नाही. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. पारंपरिक वाणाची सगळी लुटालूट चालली आहे. पारंपरिक वाणाची सगळी लुटालूट चालली आहे. कंगवे चमच्यासारख्या कचकड्यांना सबला बरोबर आबला ही भुलली आहे. कंगवे चमच्यासारख्या कचकड्यांना सबला बरोबर आबला ही भुलली आहे. सबला बरोबर आबला ही भुलली आहे. म्हणजे जिला ज्ञान प्राप्त झालं ती सबला आणि जी ज्ञानापासून वंचित आहे ती अबला. म्हणून सदळ वात्रटिकेचं हे दुसरं कडवं पुन्हा एकदा. पारंपरिक वाणाची सगळी लुटालूट चालली आहे. पारंपरिक वाणाची सगळी लुटालूट चालली आहे. कंगवे चमच्यासारख्या कचकड्यांना सबला आणि आबला ही भुलली आहे. कंगवे चमच्यासारख्या कचकड्यांना सबला आणि आबला ही भुलली आहे. सबला आणि आबला ही भुलली आहे. विचाराचं संक्रमण झालं पाहिजे. मकर संक्रमण हा भूगोलाचा खेळ आहे. सूर्याच्या एका आयनातून दुसऱ्या आयनात संक्रमण होण्याचा हा खेळ आहे आणि ही वेळ आहे. म्हणून विचारांचंही संक्रमण व्हावं
अशा प्रकारचा आग्रह करणारं सदरील वात्रटिकेचं हे शेवटचं आणि तिसरं कडवं. काय लुटावे काय वाटावे, काय लुटावे काय वाटावे यांच्या फेर विचाराची ही वेळ आहे. काय लुटावे काय वाटावे यांच्या फेर विचाराची ही वेळ आहे. मकर संक्रमण विचार संक्रमण व्हावे, मकर संक्रमण विचार संक्रमण व्हावे. नसता तो नैसर्गिक खेळ आहे, नसता तो नैसर्गिक खेळ आहे. पुन्हा एकदा तिसरं कडवं. काय वाटावे काय लुटावे, काय वाटावे काय लुटावे यांच्या फेर विचाराची ही वेळ आहे. काय वाटावे काय लुटावे यांच्या फेर विचारांची ही वेळ आहे. मकर संक्रमण विचार संक्रमण व्हावे, मकर संक्रमण हे विचार संक्रमण व्हावे. नसता तो नैसर्गिक खेळ आहे, नसता तो नैसर्गिक खेळ आहे, नसता तो नैसर्गिक खेळ आहे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं विचारांचा वानवा. आजची वात्रटिका आहे बेकी दर्शन. सदर वात्रटिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये 15 जानेवारी 2024 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. जेव्हा जेव्हा कुणी आपल्या पक्षाची एकी दाखवायचा प्रयत्न करतं त्या त्यावेळी नेमकी त्या त्या व्यासपीठावरून त्यांच्यातला विसंवाद आणि बेकी आपल्याला दिसू लागते. मग याला कोणताही राजकीय पक्ष अपवाद नाही किंवा महाआघाड्या आणि महायुती यांचा सुद्धा अपवाद नाही. याच वरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे बेकी दर्शन. एकी विरुद्ध बेकी. एकी दाखवायच्या प्रयत्नात, एकी दाखवायच्या प्रयत्नात हमखास बेकी दिसली जाते. एकी दाखवायच्या प्रयत्नात हमखास बेकी दिसली जाते आणि तोंड देखलेपणा करता करता त्यांची दात खिळी बसली जाते. तोंड देखलेपणा करता करता त्यांची दात खिळी बसली जाते. पुन्हा एकदा पहिलं कडवं. एकी दाखवायच्या प्रयत्नात हमखास बेकी दिसली जाते. एकी दाखवायच्या प्रयत्नात हमखास बेकी दिसली जाते आणि तोंड देखलेपणा करता करता त्यांची दात खिळी बसली जाते. तोंड देखलेपणा करता करता त्यांची दात खिळी बसली जाते. सदळ वात्रटिकेचं पुढचं आणि दुसरं कडवं. महाआघाडी असो वा महायुती, महाआघाडी असो वा महायुती सगळ्यांनाच ही भीती असते. महाआघाडी असो वा महायुती सगळ्यांनाच ही भीती असते. तरीही सगळ्यांकडून पुन्हा पुन्हा तीच कृती असते. तरीही सगळ्यांकडून पुन्हा पुन्हा तीच कृती असते. पुन्हा एकदा दुसरं कडवं. महाआघाडी असो वा महायुती सगळ्यांना हीच भीती असते. कशाची भीती दिसते की काय याची. महाआघाडी असो वा महायुती सगळ्यांनाच ही भीती असते. तरीही सगळ्यांकडूनच पुन्हा पुन्हा तीच कृती असते. तरीही सगळ्यांकडूनच पुन्हा पुन्हा तीच कृती असते. पुन्हा पुन्हा तीच कृती असते. सदळ वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि पुढचं कडवं. जशी एकी दाखवली जाते, जशी एकी दाखवली जाते तशी बेकीही दाखवली जाते. जाणीवपूर्वक हा कार्यक्रम केलेला असतो इथपर्यंत शंका यावी म्हणून. जशी एकी दाखवली जाते तशी बेकीही दाखवली जाते. जशी एकी दाखवली जाते तशी बेकीही दाखवली जाते. आतल्या गोटामधूनच तर बेकीची चर्चा पिकवली जाते. आतल्या गोटामधूनच तर बेकीची चर्चा पिकवली जाते. बेकीची चर्चा पिकवली जाते. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं. जशी एकी दाखवली जाते तशी बेकीही दाखवली जाते. जशी एकी दाखवली जाते तशी बेकीही दाखवली जाते आणि आतल्या गोटामधूनच तर बेकीची चर्चा पिकवली जाते. आतल्या गोटामधूनच तर बेकीची चर्चा पिकवली जाते. बेकीची चर्चा पिकवली जाते. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं बेकी दर्शन. आजची वात्रटिका आहे उल्कापिंड कोसळणार. सदळ वात्रटिका माझ्या दैनिक पुण्यनगरीच्या चिमटा या वात्रटिका सदरामध्ये 17 जानेवारी 2022 रोजी प्रसिद्ध झालेली आहे. जगबुडीची बातमी पुन्हा पुन्हा गाजते. जुन्याच बातम्या पुन्हा पुन्हा प्रसार माध्यमातून लोकांच्या कानावरती आणि डोळ्यावरती आढळतात. आता लवकरच जग बुडणार आहे असं म्हटलं की स्वतःच्या जीवाची काळजी वाटू लागते आणि राहिलेले दिवस आनंदात जगूया. एक्सपायरी डेट जवळ आलेली आहे म्हणजे स्वतःच्या जीवाची काळजी लागते आणि आपल्या आप्तेष्टांच्याही जीवाची काळजी लागते. म्हणजे एकमेकांची विसरून गेलेली काळजी माणसं आता करू लागतात. एकच भीती, जग लवकरच बुडणार आहे.
अशाच प्रकारचे उल्कापिंड कोसळून पृथ्वीचा नाश होईल अशी बातमी आली आणि त्यानंतर काय घडलं ते आजच्या वात्रटिकेत. तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे उल्कापिंड कोसळणार. बायको म्हणाली नवऱ्याला तुमचा गोंधळ उसळणार आहे. बायको म्हणाली नवऱ्याला तुमचा गोंधळ उसळणार आहे. ऑफिसात छत्री बित्री घेऊन जा, आज उल्कापिंड कोसळणार आहे. ऑफिसात छत्री बित्री घेऊन जा, आज उल्कापिंड कोसळणार आहे. बघा, नेहमी विसरणाऱ्या नवऱ्याला आज बायको छत्रीची आठवण करून देताना काय म्हणते? पुन्हा एकदा, बायको म्हणाली नवऱ्याला तुमचाही गोंधळ उसळणार आहे. बायको म्हणाली नवऱ्याला तुमचाही गोंधळ उसळणार आहे. ऑफिसात छत्री बित्री घेऊन जा, ऑफिसात छत्री बित्री घेऊन जा, आज उल्कापिंड कोसळणार आहे. ऑफिसात छत्री बित्री घेऊन जा, आज उल्कापिंड कोसळणार आहे. हीच बातमी नवऱ्यालाही कळालेली आहे आणि तो जाता जाता बायकोला काळजीपोटी कोणत्या सूचना देतोय हे सदर वात्रटिकेच्या पुढच्या आणि दुसऱ्या कडव्यात. जगाच्या अंताची वेळ आली. जगाच्या अंताची वेळ आली, उगीच अशी भांडू बिंडू नकोस. जगाच्या अंताची वेळ आली, उगीच अशी भांडू बिंडू नकोस. हेल्मेट बिल्मेट घातल्याशिवाय तू ही कॉलनीमध्ये हिंडू नकोस. हेल्मेट बिल्मेट घातल्याशिवाय तू ही कॉलनीमध्ये हिंडू नकोस. तू ही कॉलनीमध्ये हिंडू नकोस. एरवी एकमेकांशी भांडणारे हे जोडपं उल्कापिंड कोसळणार म्हटल्यावर एकमेकांची कशी काळजी घेतंय हे सदर वात्रटिकेच्या दुसऱ्या कडव्यात पुन्हा एकदा. जगाच्या अंताची वेळ आली, उगीच अशी भांडू बिंडू नकोस. जगाच्या अंताची वेळ आली, उगीच अशी भांडू बिंडू नकोस. आणि हेल्मेट बिल्मेट घातल्याशिवाय तू ही कॉलनीमध्ये हिंडू नकोस. हेल्मेट बिल्मेट घातल्याशिवाय तू ही कॉलनीमध्ये हिंडू नकोस. तू ही कॉलनीमध्ये हिंडू नकोस. सदर वात्रटिकेचं शेवटचं तिसरं आणि अत्यंत महत्वाचं कडवं, जो एक सूर, एक सकारात्मक सूर या तिसऱ्या कडव्यामध्ये. तेव्हा वात्रटिकेचं शेवटचं आणि तिसरं कडवं. शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू. शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू, त्यांच्या बुद्धीची कदर केली पाहिजे. शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू, त्यांच्या बुद्धीची कदर झाली पाहिजे. कारण 12 महिने 24 तास ते आकाशाकडे डोळे लावून बसलेले असतात दुर्बिणीच्या द्वारे आणि पृथ्वीवर येणाऱ्या संकटाची चाहूल लागतात. हे संकट येऊ घातलेलं आहे हे लोकांना सांगतात. त्याचबरोबर त्या संकटावरती मात कशी करायची यासाठीही ते कामाला लागतात. म्हणून सदर वात्रटिकेचं तिसरं कडवं. शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू. शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू, त्यांच्या बुद्धीची कदर झाली पाहिजे. शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू, त्यांच्या बुद्धीची कदर झाली पाहिजे. माणसे जवळ येण्यासाठी तरी जगबुडीची बातमी आली पाहिजे. माणसे जवळ येण्यासाठी तरी जगबुडीची बातमी पुन्हा पुन्हा आली पाहिजे. जगबुडीची बातमी पुन्हा पुन्हा आली पाहिजे. पुन्हा एकदा शेवटचं आणि तिसरं कडवं. शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू, त्यांच्या बुद्धीची कदर झाली पाहिजे. शास्त्रज्ञ घुसळतील आपले मेंदू, त्यांच्या बुद्धीची कदर केली पाहिजे. किमान माणसे जवळ येण्यासाठी तरी जगबुडीची बातमी पुन्हा पुन्हा आली पाहिजे. किमान माणसे जवळ येण्यासाठी तरी जगबुडीची बातमी पुन्हा पुन्हा आली पाहिजे. जगबुडीची बातमी पुन्हा पुन्हा आली पाहिजे. आजच्या वात्रटिकेचं नाव होतं उल्कापिंड कोसळणार. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. मराठी वात्रटिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या 1000पेक्षा जास्त वात्रटिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, घंटीचं बटन दाबा. जे आवडतंय ते लाईक करा, जे आवडणार नाही ते डिसलाईक करा. आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वात्रटिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही. माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका. ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा. नवा दिवस नव्या वात्रटिका. सूर्यकांती
सूर्यकांती सूर्यकांती